दराडे येथील युवा सामाजिक कार्यकर्ते संकेत चव्हाण आणि त्यांचे सहकारी यांनी काल सिंचन विभागाचे अधिकारी राठोड साहेब यांना बोलून प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता तलावावर नेलं। संपूर्ण तलावाची पाहणी करून भारतीय जनता पार्टी समन्वय समितीचे सदस्य नितीन भुतडा यांना साहेबांसोबत चर्चा करून जनतेला भावांनी आश्वासन दिलंय। मी सांगतो ते करून दाखवतो असं सांगण्यात आलं आणि संकेत चव्हाण सोबत त्यांनी चर्चा करून हे काम नक्कीच करेल असं आश्वासन देऊन गेले। कार्यकारी म्हणता यवतमाळ पाटबंधारे विभाग यवतमाळ येथे अतिरिक्त कार्यभार म्हणून माझ्याकडे चार्ज आहे। मी गल राठोड आणि आता माझे जे वरिष्ठ अधिकारी आहे अधीक्षक अभियंता यांच्याशी माझं बोलणं झालं। काल मला आमच्या मुख्य अभियंताचा फोन आला होता की तिथं परिस्थिती म्हणे गंभीर आहे, तिथं जाऊन साईट व्हिजिट करा म्हणून मी आज या ठिकाणी आलो साईट व्हिजिटला। आणि परिस्थिती पाहिल्यावर मी आता माझ्या वरिष्ठाशी माझं बोलणं झालं आणि इथं माझे वरिष्ठ पण येणार आहे इथं साईट व्हिजिटसाठी। आणि साईट व्हिजिटसाठी वरिष्ठ आल्यानंतर आपण या प्रकल्पाचा रिपेअरचा प्रस्ताव धरणाचा रिपेअरचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करू। आपण हे आता झाडं एवढी वाढली त्या पाडाला धोका होण्यासारखं लाईक आहे, कधी बी काही होऊ शकते। त्याच्यामुळे आता तात्काळ या झाडाचं विल्हेवाट लावणार काय नाही याची आता परिस्थिती टेक्निकली काय करता येईल आपल्याला, कसं टेक्निकल गोष्टीचा विचार करावा लागेल। टेक्निकल गोष्टीचा विचार करून काय आपल्याला करता येईल, लवकरात लवकर काय उपाययोजना करता येईल याचा प्रस्ताव आपण वरिष्ठ कार्यालयात सादर करू। साहेब पण येतील, ते पण आपल्याला टेक्निकली सूचना देतील काय करता येईल। इथं विशेष म्हणजे आपल्या डॅमची टॉपची विड्थ पण कमी झालेली आहे। आपल्याला डिझाईन सेक्शन प्रमाणे आपल्याला धरणाचा टॉप लागते 3 मीटर किंवा 3.5 मीटर जे काही डिझाईन असेल त्याप्रमाणे आपल्याला डॅमचा टॉप पण व्यवस्थित करून घ्यावा लागेल। आतापर्यंत जवळपास दराटीवासियांनी बरेच खासदार आमदार यांना सांगितलं, सांगून सुद्धा हे काम झालेलं नाही। त्यामुळे लोकांचं असं नाराजगी आहे की बा का होत नाही, म्हणजे कधी बी शिवाजीनगर दराटी यांना धोका होऊ शकते कुठल्यावर। इथं मागं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितलं काही वाघाचे पिल्लू वाघ फिरत होते असं सांगत होते जवळचे शेतकरी, आणि खरी गोष्ट आहे। एवढं जंगल झाले तर डुक्कर तर फार राहते आणि पाळामध्ये एकदम त्या लाकडामध्ये असे मूळ राहते, त्या झाडाचे मूळ आणि या झाडाचे मूळ एकत्र होऊन कधी हे फुटू शकते। नाही आपण टेक्निकली काय उपाययोजना करता येईल, जमलं तर आपण नाशिकला आपलं सेंट्रल डिझाईन ऑर्गनायझेशन आहे त्यांचाही सल्ला घेता येईल। आपले वरिष्ठ अधिकारी जे आहे मुख्य अभियंता किंवा अधीक्षक अभियंता यांची पण साईट व्हिजिट आपण इथं कंडक्ट करू आणि त्यांच्या सल्ल्याने आपण धरणाच्या सुरक्षेच्या दृष्टीने जे काही उपाययोजना करता येतील ते आपण नक्की करण्याचा प्रयत्न करू। तुम्हाला कोण कळवलं दराटी? हे माझे मुख्य अभियंताचाच फोन आला होता मला। हा साहेब म्हणे तुम्ही जाऊन या म्हणे तिथं काय परिस्थिती आहे पहा म्हणे। आणि मला वाटतं तुमचाही फोन आला होता, हा यांचाही फोन आला होता मला, म्हणून मी तातडीनं काल आलो। म्हणजे काल मी पूस प्रकल्पाची पण पाहणी केली, आज सकाळी पूस प्रकल्पाची पाहणी केली, लोअर पूस प्रकल्पाची पण पाहणी केली आणि तिथून मग डायरेक्ट इकडे झालो मी, इतर कोणत्याही धरणाची म्हणजे पाणी न करता। तुम्ही आतापर्यंत कोणाकोणापर्यंत पाठलाग केलं तलावाच्या? मी 2018 पासून कंटिन्यू साहेबांना, भगत साहेब आपले पाटबंधारे विभागाचे भगत साहेबांनी काय सांगितलं? साहेब म्हणतात की प्रत्येक वेळा मी जेव्हाही त्याला फॉलोअप घेतो तर साहेब म्हणतात की मी माझ्याकडून पाठवून दिलेलं आहे आणि ते निधी मंजूर झाल्यावर नाही का हे काम करण्यात येईल। पण आतापर्यंत 2018 पासून आज 2025 चालू आहे। मला सांगा हा जर तलाव फुटला तर किती लोकांचं नुकसान होऊ शकतो। आता मला सांगा याच्यावर मासोळी धरायला शासनाला हे जमते की ते कॉन्ट्रॅक्ट देता येते बरोबर, मग यावेळेस याच्यावर सुरक्षा नाही ते बघण्यासाठी कोणाला तरी इथं द्यावं ना। हजारो लोकांचे जीव जाऊ शकते ना। प्रत्येक वेळा किती वेळा आम्ही फॉलोअप करायचा, साहेबांना लेखी तक्रार दिली आम्ही, पण त्याचं पण काही झालं नाहीये। वारंवार आम्ही पेपरमध्ये देतो, आपण शासन हे एवढं दुर्लक्ष कसं करू शकते। नंतर जीवित हानी झाल्यावर इथं वाचणार पण कोणी नाही ना, कोणाला निधी तुम्ही नाही का प्रशासनाचा निधी कोणाला देणार इथं? माझ्या माहितीप्रमाणे आपलं जे भगत साहेब आहेत उमरखेडचे त्यांना ते कुशलला राहते, त्यांची बोली भाषा आणि व्यवस्थित आम्हाला बोलत मी त्यांना सूचना देतो आणि कधी काही कळवत नाही, असं का करत आहे? नाही मी त्यांना सूचना देतो की लोकांशी वागताना व्यवस्थितच बोललो, याच्याबद्दल काही दुमत नाही झाली, मी त्यांना तसं सूचना देतो, मी लेखी सूचना देतो त्यांना। सर त्यांना जेवायला मागतो का आम्ही? साहेब पूर्ण दराटी आणि पूर्ण आमच्या शिवाजीनगर 2 जेवढे लोक आहेत त्यांच्याकडून तुम्हाला हात जोडून विनंती आहे, कारण की आमच्या लोकांचा जीव जाईल सर, ती वाट बघू नका बस एवढी विनंती आहे। आणि जमलं तर मी माझ्या साहेबालाच उद्या आणतो, मी उद्या किंवा परवा 2 दिवसात मी इथं आणतो माझ्या मोठ्या साहेबांना। तर हे झाडाचं विल्हेवाट चांगलं होईल सर, ठीक आहे? नाही आता साफसफाई झाली तर जरा दिसते आपल्याला साफसफाई पण, आणि धरणाचा जो टॉप आहे सर्वात महत्वाचं कसं याच्यामध्ये
फॉरेस्ट तुम्हाला काय अडचण येईल असं काहीच नाही. आपण येताना जवळपास आता तुम्ही 2.5 किलोमीटर मध्यंतरी आलात, एकही तुम्हाला सागवान, सिसम किंवा चंदन नाही, सर्वे नाही का तुम्हाला जळतांमध्ये मोडतात असेच झाडं आहेत. तर तुम्ही तातडीनं लक्ष घाला अशी अपेक्षा तुमच्याकडून बाळगतो आम्ही. असं असलं तरी आपण समजा रितसर फॉरेस्टची परवानगी घेऊ म्हटलं, आणि त्याला काही वेळ लागत नाही. आम्ही फॉरेस्ट काय होणार आहे सर? हो ना, हे ऑलरेडी तुमच्या क्लासमध्ये आहे आमची जमीन. सगळे अडजात आहे, काही हरकत नाही. जर अडचण आली तर दराटीवासी नागरिक पूर्ण सोबत राहील, काही हरकत नाही. आणि सर एक कर्मचारी येतं या तलावावर, एक कर्मचारी ठेवा हरकत नाही, कारण पाहणार मी कोणी आता नाही. गेल्याबरोबर लगेच एक ऑर्डर कर्मचारी एक कर्मचारी नेमणूक झाली पाहिजे इथं, असं लोकांची मागणी आहे. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. राम राठोड, स्टार महाराष्ट्र न्यूज, दराटी.